तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, आरोग्य विभागाअंतर्गत कोविड-19 मेल्टॉन हॉस्पिटलकरिता खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे इथं कंत्राटी स्वरूपात ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं जो पदांचा तपशील आहे तो पण इथं दिलेला आहे. तर इथं पदाचं नाव आहे, त्यानंतर पदांची संख्या आहे, पात्रता आहे, त्यानंतर वयोमर्यादा व नियुक्तीचे ठिकाण आहे, त्यानंतर इथं अनुभव आणि मानधन पण देण्यात आलेलं आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे फिजिशियन. तर याच्या इथं 2 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MBBS किंवा MD मेडिसिन लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं ₹75,000 राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल शासकीय आणि जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते मनपा मेल्टॉन हॉस्पिटल किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला इथं देण्यात येईल. त्यानंतर 2 नंबरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुष. तर याच्या इथं 10 जागा आहेत. BAMS साठी 6 आहे. त्यानंतर BHMS साठी इथं 4 आहे. तर यासाठी तुम्हाला BAMS किंवा BHMS लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी पण तुम्हाला कामाचा अनुभव लागेल शासकीय आणि जे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते मनपा मेल्टॉन हॉस्पिटल किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला इथं देण्यात येईल. त्यानंतरचे पद आहे ECG टेक्निशियन. तर याची इथं 1 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागणार आहे व 1 वर्षाचा ECG टेक्निशियनचा कोर्स तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 17,000 मिळणार आहे आणि तुम्हाला इथं कामाचा अनुभव पण लागेल आणि नियुक्तीचे ठिकाण पण इथं मेल्टॉन हॉस्पिटल आहे. त्यानंतरचे पद आहे ऑक्सिजन तंत्रज्ञ. तर याची इथं 1 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला BSc व ऑटो असिस्टंट कोर्स आवश्यक आहे. तसेच शासकीय संस्थेतील ऑक्सिजन व उपकरणे हाताळण्याचा 1 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागेल आणि यासाठी तुम्हाला 17,000 इतके वेतन मिळणार आहे आणि नियुक्तीचे ठिकाण पण इथं मनपा मेल्टॉन हॉस्पिटल किंवा तुम्हाला आवश्यकतेनुसार इथं राहील. त्यानंतर पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर फिजिशियनसाठी इथं 70 वर्षापर्यंत आहे आणि उर्वरित पदांसाठी इथं 65 वर्षापर्यंत आहे. तरी संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर नमूद केलेली जी पदे आहे तर ती इथं 3 महिन्यासाठी आहेत. कंत्राटी तत्वावर कोविड-19 करिता इथं तात्पुरत्या स्वरूपात ही पदे आहेत. त्यानंतर या भरतीसाठी जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्यासोबत तुम्हाला तुमचे कागदपत्रे जोडायचे आहेत. तर यामध्ये पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, त्यानंतर वयाचा पुरावा, 10वी-12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला झेरॉक्स प्रती जोडायची आहे तुमच्या अर्जासोबत. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघून घ्यायची आहे या भरतीसंबंधीची. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर या भरतीसाठी पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी आहे तर ती इथं मनपा संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध होईल. इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर तुमची जी निवड होणार आहे या भरतीसाठी तर ती कशाप्रकारे होईल तर ते इथं दिलेलं आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे यासाठी तुम्हाला इथं 50 गुण आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक पात्रता असल्यास तुम्हाला इथं 20 गुण आहे. त्यानंतर तुम्हाला संबंधित पदाचा जर कामाचा अनुभव असेल शासकीय तर तुम्हाला इथं 30 गुण राहतील. तर या प्रकारे तुमची इथं निवड होईल 100 गुणांच्या आधारे. त्यानंतर हा भरतीसाठीचा इथं अर्ज आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला इथं भरावं लागेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं भरून घ्यायची आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्यांचे इथं झेरॉक्स प्रती जोडायचे आहेत आणि हा अर्ज तुम्हाला महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, मनपा मुख्यालय, आरोग्य विभाग, टाउन हॉल, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवायचा आहे. 17/1/2024 ते 25/1/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब